नमस्कार. टीईटी क्वालिफाईड चॅनल या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व अभियोग्यता धारकांचं सहर्ष स्वागत. बघा, यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता जो की माझा 2022च्या भरतीतील मुलाखतीचा अनुभव आणि मी त्याच्यातून तुमच्यासाठी काही खास टिप्स थोडक्यामध्ये ज्या दिल्या होत्या त्या व्हिडिओला तुम्ही खूप छानसा प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद. बघा, या व्हिडिओमध्ये आपण त्यातीलच एक महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तर काय तो विषय की मला त्या कमेंट्स मध्ये खूप असे प्रश्न आले की मॅडम, तुमचं सिलेक्शन कुठं झालं होतं आणि कोणत्या संस्थेमध्ये, की खरंच पैसे मागतात का? तर बघा, मला असा अनुभव आला की खरंच संस्थेमध्ये संस्था चालक पैसे मागतात. खरं तर हे 2022च्या भरतीमधल्या इंटरव्ह्यू मध्ये, मुलाखतीमध्ये आपल्याला 30 मार्क होते, जे की संस्था चालकांच्या हातात होते. ते 30 मार्क आपल्याला कोणत्या कौशल्यासाठी देण्यात आले, कोणत्याही अभियोग्यता धारकाला ते दाखवण्यात आलेले नाही की तुमच्या 30 गुणांची विभागणी नक्की कशी झालेली आहे. आणि एकूण 10 कॅन्डिडेट ज्यावेळी एका जागेसाठी इंटरव्ह्यू देत होते, तर त्या 10 मधील एक कॅन्डिडेट ज्यावेळेस त्यांनी सिलेक्ट केला, तर तो कशाच्या बेसवर सिलेक्ट केला, त्या 30 मार्कांचं मेरिट सुद्धा लावण्यात यावं असं खरं तर असायला पाहिजे, परंतु तसं कुठेही झालेलं नाही. डायरेक्ट संस्था चालक, म्हणजे सर्वच म्हणणार नाही मी, पण ठराविक मला आलेल्या अनुभवावरून तरी ठराविक संस्था चालक पैशाची मागणी करूनच कॅन्डिडेटला सिलेक्ट करत होते. तर बघा, आत्ताच्या ज्या आपल्या शिक्षक भरतीमध्ये 10 कॅन्डिडेट नाहीयेत. तुम्हाला माहितीये की एका जागेसाठी फक्त 3 कॅन्डिडेट बोलवण्यात येणार आहेत. आणि मार्किंग सिस्टीम सुद्धा बदलण्यात आलेली आहे. मुलाखत कौशल्यासाठी आपल्याला 100 मार्क दिलेले आहेत. आता 100 मार्क म्हणजे पूर्वी 30 होते, आता 100 झाले, तरी घाबरायचं काही कारण नाहीये. कारण पूर्वी 30 मार्क सगळेच्या सगळे हे संस्था चालकांच्या हातात होते, परंतु आता मात्र हे 100 मार्क्स पूर्णपणे संस्था चालकांच्या हातात नाहीयेत. तर ह्या 100 मार्कांची विभागणी कशी आहे सांगते बघा तुम्हाला. की आपण जी अभियोग्यता चाचणी दिलेली आहे, म्हणजे टेट परीक्षा दिलेली आहे 200 गुणांची, त्या 200 गुणांपैकी जे काही आपल्याला मार्क पडलेले आहेत त्या मार्कांचे 75% कॅल्क्युलेट करायचे. ते 75% म्हणजे 75 मार्क पैकी ते मार्क पकडण्यात येणार आहेत. त्यानंतर 8 गुण हे आपली जी काही व्यावसायिक अर्हता आहेत. व्यावसायिक अर्हतामध्ये काय आलं की आपण डीएड केलेला आहे की बीएड केलेला आहे. मग त्या डीएड बीएडला आपल्याला कोणती श्रेणी मिळालेली आहे, फर्स्ट क्लास मिळालेला आहे, डिस्टिंक्शन मिळालेला आहे, सेकंड क्लास, या क्लास वाईज आपल्याला 8 पैकी गुण देण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर आपली त्या पदासाठी, ठराविक पदासाठी जी काही शैक्षणिक अर्हता आहे, म्हणजे तुम्ही बीए केलेला आहे, बीकॉम केलेला आहे, बीएससी केलेला आहे, एमएससी केलेला आहे का, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत का, यावरून तुमचं शैक्षणिक अर्हतासाठी एकूण 7 गुण आपल्याला मिळणार आहेत. आणि त्यानंतर हे झाले 75 प्लस 8 प्लस 7 90 झाले. आणि राहिलेले 10 मार्क, हे 10 मार्क फक्त तुमच्या मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी राहणार आहेत. म्हणजे फक्त हे 10 मार्क संस्था चालकाच्या हातामध्ये आहेत. या 10 मार्कची तयारी करून आपण इंटरव्ह्यूला जाणार आहोत. बाकी जे काही आपण फॉर्म भरताना आपलं जे शैक्षणिक अर्हता, व्यावसायिक अर्हता त्या फॉर्म मध्ये आपण टाकलेले आहे, त्याच्यावर आपले हे वरचे जे 8 मार्क वगैरे मिळणार आहेत. आणि 75% जे आपल्याला अभियोग्यता चाचणीमध्ये मार्क मिळालेले आहेत, याच्यात कोणताही बदल होणार नाही. आपल्या व्यावसायिक अर्हतेमध्ये, शैक्षणिक अर्हतेमध्ये बदल करून आपल्या गुणांची काटछाट त्यांना करता येणार नाहीये. ते फक्त 10 मार्कांमध्ये जे काही काटछाट आपली करू शकतात. मग या 10 मार्कांसाठी आपण कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराला बळी पडू नये असं मला वाटतं. की ज्या 10 मार्क आहेत आणि त्या 10 मार्कांसाठी 10-10 लाख, 15-15 लाख ज्यावेळी संस्थाचालक मागणी करतात, त्यावेळी आपण दिलेली ही टेटची परीक्षा आणि आपण घेतलेल्या ह्या व्यावसायिक अर्हता, शैक्षणिक अर्हता, याला शून्याची किंमत राहणार आहे ज्यावेळेस आपण त्या गैरव्यवहाराला बळी पडणार आहोत त्यावेळेस. कारण फक्त 10 मार्कासाठी आपण या गैरव्यवहाराला बळी पडत आहोत. हा खरं तर आपला नाकर्तेपणा म्हणता येईल, किंवा आपल्यामध्ये असलेल्या काहीतरी कमीपणासाठी आपण पैसे देत आहोत असा याचा अर्थ होतो. तर या कोणत्याही गैरप्रकाराला, गैरव्यवहाराला सर्व अभियोग्यता धारकांनी बळी पडू नये असं मला वाटतं.
मग त्या 10 मार्कांची तयारी करण्यासाठी 10 मार्कांमध्ये काही कशाला आपल्याला मार्क आहेत तर बघा 5 गुण आहेत तुमची जी प्रत्यक्षात मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू जो प्रत्यक्षात होणार आहे त्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही तुमचा आत्मविश्वास कसा आहे, तुमचं संभाषण कौशल्य कसं आहे, तुम्ही कसं इंटरॅक्ट होता याला 5 गुण आहेत. अध्यापन कौशल्य म्हणजे वर्गामध्ये जो काही आपण डेमो घेणार आहोत विद्यार्थ्यांसमोर ते अध्यापन कौशल्य जे की आपण बीएड डीएड मध्ये शिकतच आलेलो आहोत त्याच्यासाठी 5 गुण आहेत. ज्या विषयाचे शिक्षक म्हणून तुमची निवड झालेली आहे त्या विषयाला 2 गुण, त्या विषयाच्या विषय ज्ञानाला 2 गुण आहेत. त्याच्यानंतर आपण घेतलेल्या पाठाची पूर्वतयारीसाठी 2 गुण आहेत. मग पाठाची पूर्वतयारीमध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे टाचन सुद्धा आलं त्याच्यासाठी 2 गुण प्लस आपण जे काही शैक्षणिक साहित्य वापरणार आहोत एखादं तरी शैक्षणिक साहित्य आपल्या जवळ पाठाच्या वेळी असायलाच हवं. शैक्षणिक साहित्य घेतल्याविना कोणीही पाठ घ्यायचा नाही. आणि आपण पाठ घेत असताना विद्यार्थ्यांचा सहभाग, विद्यार्थ्यांशी कशा पद्धतीने आपण बोलतो, अतिशय खूपच प्रेमळ पण बोलणं किंवा रागावून पण बोलणं या पद्धतीनं न जाता एक ठराविक बॅलन्स साधून आपण एक चांगला शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसमोर कसा प्रेझेंट होतोय याच्यासाठी 1 गुण अशा पद्धतीनं आपले हे 10 मार्कांची विभागणी केलेली आहे. मग ह्या 10 मार्कांची जोरदार तयारी करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे तर ती तयारी करूया आणि आपण या मुलाखतीच्या राऊंडसाठी तयार राहूया. बघा ह्यावेळी मुलाखतीच्या राऊंड मध्ये नक्कीच सर्वांना फायदा होईल कारण मी पुन्हा पुन्हा सांगते की 3च कॅन्डिडेट एका जागेसाठी सिलेक्ट होणार आहेत. कॉम्पिटिशन कमी होत आहे, व्यावसायिक अर्हतेचे मार्क धरत आहेत. मागच्या वेळी धरले नव्हते असे शैक्षणिक अर्हता आणि आपले टेटचे सुद्धा मार्क त्याच्यामध्ये धरणार आहेत. तर मग आपण मुलाखतीची चांगली तयारी करून या सगळ्यासाठी सामोरे जाऊया. त्याच्यानंतर ज्यावेळेस खरंच प्रेफरन्स भरायला चालू होतील त्यावेळेस प्रेफरन्स कसे भरायचे हे मार्गदर्शन आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलाखतीला जाताना पाठवाचन कसं असावं, पाठवाचन काढताना कोणती काळजी घ्यावी, शैक्षणिक साहित्य वापरताना कोणती काळजी घ्यावी या सुद्धा टिप्स आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर अशाच खास व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असाच रिस्पॉन्स देत राहा. धन्यवाद.